आई आज आपण काय बनवतोय? आज आपण नारळाची वडी बनवतोय. ये तुला साहित्य सांगते. ठीक आहे, थोडंसं डिटेलमध्ये सांगा. हा, हे 3 नारळ घेतलेत. हं, वाटीच्या हिशोबाने हं. 4.5 वाट्या खोबरं आहे. या वाटीने 4.5 वाटे हा, घेतले ह्या का? वाटीने 4.5 वाट्या घेतले. आणि का मोजून घ्यायचं असतं? ते मोजून घेतले की प्रमाण कळतं आपल्याला. काय करायचं, किती टाकायचं सामान. हं, आणि त्याच्यानंतर 3.5 वाट्या साखर घेतली. ह्याच वाटीने मोजून घेतली. हं, आणि 1 वाटी तूप आहे. हं. 1.5 चमचा विलायची पावडर आहे. ठीक आहे. बरं आई, आता काय करतोय आपण? आता आपण खोबरं भाजून घेतोय बाळा. हं, थोडंसं तूप टाकू. हं. त्यामध्ये खोबरं टाकू. सगळं खोबरं भाजून घ्यायचं ना? हो, सगळं भाजून घ्यायचं. 4.5 वाट्या खोबरं आहे. आणि तिखट वासाची कढई घ्यायची नाही, नाहीतर आपल्या वडीला तिखट वास येतो मसाल्याचा. चांगली कढई घ्यायची. चांगलं खोबरं भाजून घ्यायचं. हे बघा, सगळं खीस टाकलंय बाळा. हं, आता भाजून घ्यायचं चांगलं. ठीक आहे. आई आता याला किती वेळ भाजायचं? 5 मिनिटं भाजायचं, गवळं गवळं होईपर्यंत. म्हणजे याला असं लाल करायचंय का? नाही, थोडंसं गवळं गवळं होऊन द्यायचं हं. खोबऱ्याचा वास येईपर्यंत. आणि मग गॅस बंद करायचा. आणि आपण का भाजायचं असतं खोबरं? खोबरं भाजलं की जास्त दिवस वडी टिकते आणि वास येत नाही त्याला. बरं. नाही तर खराब होते वडी. आणि चवीमध्ये काय फरक पडतो का? चवीमध्ये फरक पडतो, छान लागते वडी भाजून घेतल्यामुळं. ठीक आहे. आई ऍक्च्युली पहिल्यांदा व्हिडिओ बनवती, असा मोठा व्हिडिओ. ह्याच्या आधी कधी तिने असा व्हिडिओ नाही बनवला. फक्त आपलं शॉर्ट्स टाकत होती की आज काय बनवलं वगैरे. तर खूप लोकांच्या कमेंट होत्या की लॉंग व्हिडिओ टाका, लॉंग व्हिडिओ टाका. तर आईचंच आयडिया होती ही की आपण पहिला मोठा व्हिडिओ बनवतोय तर आपण काहीतरी गोडाचं बनवू. आणि माझी आई नारळाच्या वड्या खूप छान बनवते, म्हणून आम्ही आज नारळाच्या वड्या बनवतोय. आणि व्हिडिओ खरंच बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता किती वेळ भाजायचा आहे याला अजून? 5 मिनिटं. 5 मिनिटं भाजायचं, ठीक आहे. गवळं गवळं होईपर्यंत. आई, झालं का ताई भाजून? हो, झालं बाळा. आता आता हे अजून. आपण काढून घेऊ. हं. झाले. मग ते साईडला काढून ठेवायचं का? हो, साईडला काढून ठेवायचं. खोबरं घेतलं होतं ना त्या पातेल्यात, त्याच पातेल्यात काढलं तरी चालेल. ठीक आहे. काढून घे तू. हं. आता आपण खोबरं काढून घेतलं. हं, त्याच्यामध्ये दूध टाकायचं. मगाशी दूध दाखवायला विसरले मी. हं. अर्धी वाटी दूध आहे. दुधाच्या जागी पाणी पण वापरू शकतो ना आपण? हो, पाणी पण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्यामध्ये साखर टाकायची. साखर चांगली हलवून घ्यायची. आता हे चांगली हलवून घ्यायची साखर. हं. मग आता ही साखर आपोआप विरघळते का? हा, आपोआप विरघळते. दूध टाकले ना आपण त्यात अर्धी वाटी. हं, साखर विरघळते लगेच. हं. थोडे हलवत राहायची सारखी, खाली लागून द्यायची नाही. त्यामध्ये विलायची पावडर टाकायची, त्याचा छान वास येतो. आणि आणि विलायची पावडर आता टाकायची का नंतर टाकायची? आत्ता टाकायची. साखर विरघळल्यावर का? हा, साखर विरघळली. कसं वाटतंय तुला आई व्हिडिओ बनवतेस तुझा पहिल्यांदा? छान वाटतंय मला. पहिल्यांदाच करते. माहितीये मला, म्हणूनच म्हणलं मी की आई पहिल्यांदा व्हिडिओ बनवते. छान वाटतंय. साखर चांगली विरघळून घ्यायची, खाली लागून द्यायची नाही. खाली लागली की वास येतो वडीला. ठीक आहे. आता अजून किती वेळ? 5-10 मिनिटं लागेल अजून. जास्त घाई नाही करायची. साखर खाली लागली ना किंवा वडीला वास येतो. म्हणून हळूहळू करायचं ना? हो, हळूहळू करायचं, लागून द्यायची नाही साखर खाली. मग असं सारखं हलवत राहायचं का? हो, सारखं हलवत राहायचं. झालं, 5-10 मिनिटात होईल आता. ठीक आहे. झालं का आई? हो, झालं बाळा. आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची.
असं थोडं थोडं करत का टाकतेस? सगळीकडे वास छान लागतो त्याचा, म्हणून टाकते. आता किती वेळ अजून? झालं आता 5-10 मिनिटं. थोडी थोडी विलायची टाकली ना की छान वास लागतो आणि वेळ जळते त्याच्यामध्ये, म्हणून थोडी थोडी टाकायची. आता राहिलेली टाकून दिली. आता त्यात हे मिक्स करून घेऊ छान. म्हणजे तू काय केलं, 2 वेळा विलायची पावडर टाकली बरोबर हो, का? 2 वेळा टाकली. आणि 2 वेळा असं वेगवेगळं का टाकलं? ते एकजीव होण्यासाठी टाकली, कारण त्याच्या गाठी होतात विलायची पावडरच्या, हम्म, म्हणून थोडी थोडी टाकली. चांगलं हलवून घेतलं. हम्म. आता त्यात खोबरं टाकायचं. ठीक आहे, देऊ का तुला खोबरं? हो दे. सगळं खोबरं टाकायचं, आपण भाजून घेतलं होतं ते. हम्म. वाया घालवायचं नाही अजिबात. हो. खोबऱ्याची वडी खायची ना बाळा तुला? हम्म. खायचे. हे चांगले जीव हलवून घ्यायचं. मग मला एक गोष्ट सांग, की आता मी युट्यूबला रेसिपी बघत होते ना, तर बऱ्याच लोकांनी काय केलंय, खोबरं, साखर, दूध सगळं एकत्रच टाकले. मग तसं आपण का नाही केलं? तसं आपण का नाही केलं सांगू का? कारण खोबरं भाजून घेतलं, साखरेचा पाक केला हम्म. की ते सगळं जीव होतं आणि वडी छान थापली जाते ताटामध्ये. अच्छा. हा, त्यासाठी एकत्र भाजायचं नाही, वेगळं वेगळं करायचं. खोबरं भाजून घ्यायचं आधी, नंतर साखरेचा पाक करायचा. अर्धी वाटी दूध टाकायचं, त्यात खोबरं टाकून हलवून घ्यायचं, नंतर विलायची टाकायची. खोबरं टाकून हलवून घ्यायचं का साखर टाकून हलवून नाही, घ्यायचं? साखर टाकून हलवून घ्यायचं पहिल्यांदा, नंतर विलायची पावडर टाकायची, मग खोबरं टाकायचं. आणि आता ह्याला किती वेळ लागेल? एक 5-10 मिनिटं झालं. नंतर मग आपण ताटामध्ये थापून घेऊ तूप लावून. ठीक आहे. आई, हे तर पातळ झालं. हो बाळा, सुरुवातीला पातळ होतं, नंतर ते घट्ट होतं हलवता हलवता. अजून शिजतंय ना खोबरं. मग आता ह्याला आटायला किती वेळ लागेल? एक 10 मिनिटं. गॅस मोठा केला ना हम्म. की आटून जाईल लगेच. चांगलं खोबरं शिजायला पाहिजे ना, हम्म. आता त्यासाठी हा, त्यासाठी हलवते आणि शिजवते खोबरं. मग याच्यावर झाकण ठेवून नाही हलवायचं का? नाही, झाकण नाही ठेवायचं, खाली लागेल मग सगळं. हलवावं लागतं ना सारखं. हम्म. खाली लागले की मग वडीला वास येतो. खाली लागून द्यायचं नाही. ठीक आहे. आई, अजून किती वेळ? झालं बाळा, आता घट्ट झाले, बऱ्यापैकी घट्ट झाले. आता थोडं 2-3 मिनिटं ठेवू हम्म. आणि मग ताटात थापायला घेऊ. ठीक आहे. आई, आता काय करते? आता ताटाला तूप लावून घ्यायचं. का तूप लावायचं? ताटाला वडी थापायची ना, मग वडी चिटकत नाही. तूप लावलं ना हम्म. छान पडतात वड्या. थापून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता आपण वडी केली ना, नारळ शिजवलंय ना, तो त्यात टाकायचा. थोडं उलटण्याला पण तूप लावायचं, हम्म. म्हणजे चिटकणार नाही, थापायला जमल तुम्हाला. ठीक आहे. आता आपण असं छान थापून घेऊ वडी. हम्म. मग आता ह्याला सेट व्हायला किती वेळ लागेल? 3-4 तास लागतात सेट व्हायला. हम्म. आता हे थापायचे आणि ठेवून द्यायचं ताट तसं 4 तास. आणि मग कापायचं कधी? 4 तासानंतर कापलं तरी चालतं, आत्ता कापलं तरी चालतं, पण शक्यतो 4 तासानंतरच कापायचं. ते कापलं जातात वड्या छान, हम्म. नारळ मऊ असतो आणि चांगलं तयार करून घेतलं आपण. 4 तास ठेवून द्यायचं ताट. ठीक आहे. झालं का ताई? हो, झालं बाळा. मग आता ह्याला 4 तास ठेवायचं हम्म. आणि मग ह्याला कापायचं कधी? 4 4 तास झालं. तासानंतर. हो, सेट झाल्यावर. ठीक आहे. आता वडी सेट व्हायला ठेवूयात, हम्म. मग 4 तासांनी कापून दाखवूयात. हो आई, झाली का नाही वडी अजून? हो बाळा, झाली, सेट झाली. दाखवू? दाखव. हे बघ,
कशी छान झाली. ऍक्च्युली काय झालं ना, व्हिडिओ काढताना म्हणजे कट करताना असं मी कॅमेरा ऑन करायलाच विसरले. त्यामुळे व्हिडिओ कापतानाची क्लिप मिस झाली, म्हणजे बर्फी कापतानाची. बाकी नॉर्मली तुम्ही असं कट करून घेऊ शकता. छान झाली वडी. बघ. ठीक आहे. अजून एखादी काढून दाखवा हवं तर. हा दाखवते. ही पण छान झाली. मस्त झाल्यात का? हा मस्त झाली. हे बघ, तुम्ही बनवू शकता. छान झाल्यात वड्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.